नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप सो की तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल बोलणार आहोत की जो इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी होऊ शकतो खूप फायदेशीर. जर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं फायनान्शियल नॉलेज नसेल किंवा इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एका तरी इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल नॉलेज येऊन जाईल. तर जेव्हा जेव्हा आपण पैसे कमवतो तर तो पैसा जो आहे तो कुठेतरी इन्व्हेस्ट झाला पाहिजे. पण सेव्हिंग तर करतच असतो, परंतु तो सेव्ह झालेला पैसा जो आहे तो सेव्हच करून चालणार नाही, तर तो कुठेतरी इन्व्हेस्ट केला गेला पाहिजे. तरच त्यामधून काहीतरी आपली वेल्थ क्रिएट होऊ शकते, तेव्हाच कुठेतरी आपला पैसा हा ग्रो होऊ शकतो. म्हणून वेगवेगळे असे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 असे वेगळे बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जा आणि तो व्हिडिओ नक्कीच बघा. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की वेगवेगळे असे कोणते इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन आहेत ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली फोकस करणार आहे म्युच्युअल फंड बद्दल, की म्युच्युअल फंड नेमकं काय असतं, म्युच्युअल फंड कशा पद्धतीने काम करत असतं, याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून जर तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल कुठल्याच प्रकारचं नॉलेज नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% नॉलेज येऊन जाईल आणि तुम्ही काय करू शकाल, म्युच्युअल फंडमध्ये SIP करू शकाल किंवा मग लमसम अमाऊंट तुम्ही काय करू शकाल, इन्व्हेस्टमेंट करू शकाल. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय नेमकं, की एक अशी इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे ज्यामध्ये काय केलं जातं, इन्व्हेस्टर्स म्हणजे आपल्यासारखे जे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांच्याकडून पैसा पूल केला जातो, म्हणजे त्यांच्याकडून पैसा हा घेतला जातो आणि तो काय केला जातो, वेगवेगळ्या शेअर्स मध्ये असेल किंवा बॉन्ड्स मध्ये असेल किंवा त्याला म्हणू शकतो आपण की सिक्युरिटीज मध्ये काय केला जातो, इन्व्हेस्ट केला जातो. तर हा कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केला जातो. जर तुम्हाला नॉलेज नाहीये, सपोज मला शेअर मार्केटचं किंवा मला म्युच्युअल फंड बद्दल कुठल्याच प्रकारचं नॉलेज नाहीये, तर मी काय करणार, डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये पैसा न लावता मी म्युच्युअल फंड मध्ये लावणार. तर मित्रांनो, म्युच्युअल फंड मध्ये नेमकं काय असतं, की एक ऍसेट मॅनेजमेंट कंपनी असते जी एक वेगवेगळे म्युच्युअल फंड घेऊन येत असते आणि ते म्युच्युअल फंड चालवण्यासाठी, रन करण्यासाठी त्यांच्याकडे असतात फंड मॅनेजर, जे की हायली एक्सपिरियन्स असतात. त्यांच्याकडे फायनान्सचं नॉलेज खूप सारं असतं किंवा त्यांना ह्या गोष्टीबद्दल माहिती असतं की कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे किंवा त्यांना एक फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांचं चांगल्या पद्धतीचं असतं. तर एएमसी असते, एएमसी काय करत असते, म्युच्युअल फंड घेऊन येत असते आणि म्युच्युअल फंड घेऊन आल्यानंतर म्युच्युअल फंड रन करण्यासाठी ते ऍडव्हर्टाईज करत असतील किंवा मग त्यांच्याकडे त्यामध्ये फंड मॅनेजर ठेवल्या जातात किंवा हायर केल्या जातात. तर ते फंड मॅनेजर काय करतात, जो पण पैसा आपण त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे तर तो पैसा ते काय करतात, प्रॉपरली अनालिसिस करून वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये लावला जातो. तसेच की वेगवेगळ्या सेक्युरिटीज मध्ये लावला जातो, जसं की इक्विटीमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये लावला जातो. काही पैसा गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये लावला जातो. म्हणजे पैसा जो आहे तो काय करतात, ते डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवतात, जेणेकरून काय होतं, त्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा एक पर्टिक्युलर सेक्टरमध्ये जर फॉल आली किंवा त्यामध्ये डाऊनफॉल दिसली तर दुसरा एक सेक्टर असा असेल की ज्यामध्ये त्यांना ग्रोथ दिसेल. म्हणजे त्यावेळेला जो पण पैसा आपण लावलेला आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा आपल्याला जास्त लॉस दिसून येत नाही, कारण आपला जो पैसा आपण इन्व्हेस्ट केलेला असतो तो काय करतात, हे फंड मॅनेजर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ते काय करतात, लावतात म्हणजेच काय, इन्व्हेस्ट करतात पर्टिक्युलरली. आणि त्यामधून जो काही प्रॉफिट होतो तर तो काय करतात, ते आपल्याला ऍज अ प्रॉफिट म्हणून देतात. तर त्या प्रॉफिटमधून ते त्यांची जी फीस असेल किंवा मग त्यांचा एक्झिट लोड असेल किंवा जो म्युच्युअल फंड रन करण्यासाठी जी पण त्यांची फीस असेल ती ते आकारल्या जाते आणि त्यानंतर जो पण प्रॉफिट आहे आपला, तो प्रॉफिट आपल्याला परत दिला जातो. तर हे अशा पद्धतीने काय करतं मित्रांनो, म्युच्युअल फंड काम करत असतं. परत एकदा तुम्हाला सांगतो की म्युच्युअल फंड एक एएमसी असते, दॅट इज ऍसेट मॅनेजमेंट कंपनी, काय करत असते, म्युच्युअल फंड घेऊन येत असते वेगवेगळ्या प्रकारचे. तो म्युच्युअल फंड रन करण्यासाठी तिथे असतात फंड मॅनेजर आणि हे फंड मॅनेजर काय करतात, वेगळा फंड जमा करतात. म्हणजे आपण इन्व्हेस्ट करतोय त्या म्युच्युअल फंडमध्ये, तर ते फंड गॅदर करणार आणि तो गॅदर झालेला, जमा झालेला पैसा जो आहे तो वेगळ्या सिक्युरिटीज मध्ये लावणार. म्हणजे इक्विटी मार्केट असेल म्हणजे शेअर मार्केटमध्ये लावणार किंवा मग गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील तिथे लावणार आणि त्यामधून जो पण प्रॉफिट होईल तो काय करतात, परत ते इन्व्हेस्टर्सला रिटर्न बॅक करतात. तर अशा पद्धतीने काय करत असतं, म्युच्युअल फंड वर्क करत असतं. मित्रांनो, ही एक सिंपल इन्फॉर्मेशन होती. होपसो की तुम्हाला कळालं असेल की कशा म्युच्युअल फंड म्हणजे पर्टिक्युलरली काय असतं आणि हे कशा पद्धतीने काम करत असतं. जर तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार असेल किंवा कन्फ्युजन असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळू शकता आणि सांगू शकता की यावरती तुम्ही पर्टिक्युलरली फोकस करा आणि हा व्हिडिओ तुम्ही बनवा. तर त्यावरती नक्कीच मी
वेळ काढून व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा पुरेपूर ट्राय करेल. तर मित्रांनो, ही होती म्युच्युअल फंड बद्दल इन्फॉर्मेशन. होप सो की तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल की ऍक्च्युअली म्युच्युअल फंड नेमकं म्युच्युअल फंड असतं काय आणि म्युच्युअल फंड कशा पद्धतीने काम करतं. जर ही इन्फॉर्मेशन किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला पुढेच विसरू नका, कारण अशाच नवनवीन व्हिडिओची किंवा फायनान्शियल रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड किंवा अन्य अदर इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वेळेवर देत राहतो. तर मित्रांनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.